मी कामावर असताना अचानक मला कॉल आला. मी एवढंच ऑक्सिजन पार्कमध्ये होतो, की अशी तुमची मन मन की बात या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी उल्लेख केलेला आहे आणि तुमची दखल घेतली गेलेली आहे. खऱ्या अर्थाने मला पहिल्यांदा विश्वासच बसत नव्हता, की एवढ्या छोट्या कामाची दखल एवढ्या मोठ्या लेव्हलला घेतली जाईल. आणि मी निश्चितच सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमचा परिवार या ऋण व्यक्त करतोय, की जर अशा छोट्या-छोट्या कामांची जर दखल तुम्ही जर घेत असाल, तर मला वाटतं देशातील अनेक व्यक्ती जे छोट्या-मोठ्या काम करण्यासाठी प्रवृत्त होतील, तयार होतील. अनेक संस्था तयार होतील. आणि जे आपलं ध्येय आहे, की पर्यावरण कुठेतरी समृद्ध झाला पाहिजे. मला वाटतं या माध्यमातून निश्चितच पर्यावरण समृद्ध होईल, असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटतंय. पाण्याची कामं असतील किंवा झाडे लावा असेल, वीज कलेक्शन असेल, या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तीच नाही तर लहान मुलं, जी शाळेतील मुलं असतील, निश्चितच मला वाटतं या माध्यमातून योगदान द्यायला पुढे येतील. आणि मी सर्व टोटली ह्या कामाबद्दल माझं जे कौतुक केलं, माझ्या परिवाराचं कौतुक केलं, त्याबद्दल मी सन्माननीय मोदी साहेबांचं या ठिकाणी निश्चितच ऋण व्यक्त करेल. आणि भविष्यामध्ये अनेक आपण अनेक लोकांची अशी दखल घ्यावी आणि जेणेकरून मला वाटतं पर्यावरणासाठी त्यांची फार मोठी मदत होईल. आपण अशी निश्चितच हे करावं. माझ्या तालुक्यातील असणाऱ्या सर्व जनतेने मला फार मोठं प्रेम दिले आणि प्रोत्साहन दिले याच्या अगोदरही काम करण्यासाठी. त्याहून कितीतरी पटीने आज तुम्ही प्रोत्साहन देतात, कारण हे आमच्या तालुक्यापुरतं मर्यादित होतं. तुम्ही पूर्ण देशाला प्रोत्साहन आज दिले. मला वाटतं निश्चित अनेक राज्यातील मुलं हे काम करण्यासाठी पुढे येतील. मी ह्या माध्यमातून हेही सांगू इच्छितो, की आमचं वन विभाग असेल, जुन्नर किंवा महाराष्ट्र वन विभाग असेल, सामाजिक वनीकरण असेल, यांचा याच्यामध्ये फार मोठा रोल आहे. मला शिक्षण देण्यामागे आमचं आर्मी असेल, मिलिटरी, भारतीय सेना यांचंही त्या पाठीमागे फार मोठं योगदान, की त्यांनी मला माझ्या शरीरामध्ये ताकद दिली आणि त्या ताकदीचं काम आज न थांबता मला वाटतं मी या माध्यमातून करू शकतो, माझं कुटुंब करू शकतो. तर निश्चितच हा मी संदेश देईल आणि संपूर्ण मीडिया बांधवांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेल. कारण तुमच्या हातामध्ये आज खरं पर्यावरण पुढे आणायचं असेल तर तुमच्याकडे फार मोठी पॉवर आहे. त्या पॉवरचा वापर जर असा निश्चितच विज्युअलच्या माध्यमातून जर केला, छोट्या लोकांना जर त्यांचं काम जर समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं पर्यावरण सुधारण्यासाठी फार मोठी मोलाची मदत होईल. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कशा प्रकारे तुम्ही हा प्रवास सुरू केला आणि आज तुम्ही काय काय काम करत आहात? मी खरं तर माझी भारत मातेची सेवा झालेली 17 वर्ष. देश सेवेनंतर मी हा वासा घेतलेला आहे पर्यावरण सेवेचा. आणि पर्यावरण सेवेसाठी काय करता येईल हा त्या पाठीमागचा मेन उद्देश आहे. या ठिकाणी आमचा म्हणजे जुन्नरमध्ये ज्यावेळेस फिरत असताना पश्चिम पट्ट्याचे 2 विभाग पडतात, पूर्व आणि पश्चिम पट्टा हा ट्रायबल एरिया. आणि या ट्रायबल एरियाचा मी ज्यावेळेस अभ्यास केला, की एकदा भात शेती संपल्यानंतर तेथील लोकांना जीवनमानासाठी काहीच नसते, साधन नसते आर्थिक मार्जनाचं. मग याच्यावर काय करता येईल, तर पर्यटनावर सगळ्यात पहिल्यांदा काम सुरू केलं. आणि पर्यटनावर जुन्नर तालुक्यातील जी विविधता आहे ती टिपण्याचा, फोटोग्राफी त्या माध्यमातून टिपण्याचा, लिहिण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केला. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं, की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतो आपण. परंतु हे लक्षात आलंय, की इथून पुढे जर टिकवायची असेल तर जैवविविधता फार मोठी टिकवणं गरजेचं आहे. जागतिक तापमानवाढ आपण पाहतोय, की प्रचंड प्रमाणामध्ये आज भेडसावते. घरामध्ये अक्षरशः माणूस घामाने भिजून निघतोय. हे जर थांबवायचं असेल तर आता पर्यावरणाकडे आपला ओढा फार गरजेचा आहे. म्हणून मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी जॉईनिंग झालो. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जॉईनिंग झाल्यानंतर मला पर्यावरणाचा फार सखोल अभ्यास करता आला. माझे अधिकारी असतील, माझे कर्मचारी असतील, यांनी मला याच्यामध्ये फार मोठी एक दूरदृष्टी दिली. आणि ह्या माध्यमातून मी पर्यावरणाला काय काय करता येईल, पाण्याची व्यवस्था असतील, त्याच्यानंतर झाडांचे असतील, बीजगोळे असतील, याच्यामध्ये जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी अजून काय आर्थिक मार्जनाचं काम आपल्याला करता येईल का, ज्या ठिकाणी पशुपक्षी कुठं अपघातग्रस्त झाले असेल त्यांना रेस्क्यू करून काढता येईल का. आमचा ट्रायबल एरियामध्ये डोंगर भाग असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक अनेक ठिकाणी फसतात, त्यांना हे काढण्याचं काम ह्या माध्यमातून मला करता आलं. बारवांचं संशोधन केलं, ज्याला आपण स्टेप वेल म्हणतो, त्याचे संशोधन केलं. 52 बारवा शोधण्याचा प्रयत्न केला. जागोजागी पाण्याची तळी तयार करता आली. ट्रायबल एरियामध्ये पाण्याची ज्या ठिकाणी जलस्रोत आहेत नैसर्गिक, ते अडवून त्या ठिकाणी पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था कशी करता येईल हे त्या माध्यमातून करता आलं. जैवविविधतेचं महत्व काय आहे, अगदी छोट्या कीटकाचा मानवाच्या जीवनामध्ये किती मोठा फायदा आहे, या गोष्टी लिहिण्याचा मला त्या ठिकाणी योग आला. आणि अशी कामं आमची कंटिन्यू चालू आहेत. या ठिकाणी असणारा समृद्ध वारसा जुन्नरचा हा जगापुढे मांडण्याचाही मला योग आला. आणि हे सगळ्यांचं माझंच नाही, मला वाटतं आमच्या जुन्नरकरांचं असेल, अनेक माझे जे मित्रमंडळी असेल, माझे फॉलोअर्स असतील, किंवा आपल्यासारखे मीडियाचे माझे कंटिन्यू माझं जे दाखवतात असे बांधव असतील, मी या सगळ्यांचं या माध्यमातून निश्चित पुन्हा एकदा ऋण व्यक्त करेन.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.